नमस्कार मित्रांनो, माझे नाव ज्योतिष विशारद दीपक पंडित पुणे. आपले हे चॅनल ॲस्ट्रो तारोमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, कधी असं झालंय का तुमच्या बाबतीत, की सकाळी उठतो आपण आणि मनात अजब शांतता येते आणि 2 दिवसांनी त्याच मनात, तुमच्याच मनात थोडीशी अस्वस्थता, गोंधळ, चिडचिड असते. किंवा आपण एखाद्याला भेटतो आणि 2 दिवसापूर्वी भेटलेला असतो त्यावेळी त्याचं वर्तणूक, वागणं, बोलणं, रिएक्शन, ॲक्शन ही पूर्णपणे वेगळी असते आणि आज भेटल्यानंतर तो एकदम वेगळ्या मोडमध्ये, वेगळ्या टोनमध्ये किंवा वेगळ्याच अ, ह्यानी काय म्हणू आपण त्याला ना, वेगळ्याच रूपात बोलतो आपल्याशी, असं वाटतं आपल्याला. माणूस तोच असतो. हे जनरली सगळ्यांच्या आयुष्यात घडणारी कॉमन घटना आहे. असं आपण म्हणतो, "अरे, हा काल तर माझ्याशी नीट बोलतो, आज काय बिघडलं याचं?" किंवा "मी काल एवढं काम केलं होतं आणि आज का होत नाहीये?" किंवा "यार, आज माझा मूडच नाहीये." हे तर आपण सर्रास वाक्य ऐकतो. अर्थात डेली बोलणारे वेगळे आणि केव्हा तरी बोलणारे वेगळे किंवा आज मी नाही बोलणार, आपण नंतर बोलूयात. अशी वाक्य जी ऐकतो, ह्या तशा अर्थाने पाहायला गेलं तर सर्वसामान्य घटना आहेत किंवा तशा पाहायला गेलं तर सर्वसामान्य आयुष्यातील ही घटना नाही पण म्हणता येईल. हे खरं म्हणजे आपल्या ब्रह्मांडामध्ये, आपल्या आकाशामध्ये जे ग्रहांचं गोचर असतं, त्याला हे कारणीभूत आहे एक. आणि दुसरं म्हणजे ह्याच्यावरती सगळ्यात जास्त जो प्रभाव पडतो, तो चंद्राच्या गोचरीचा पडतो. तर आजचा हा व्हिडिओचा विषयच आहे, की चंद्र गोचर आणि भावनिक आणि मानसिक परिणाम व त्याची उकल किंवा त्याचे उपाय. मित्रांनो, चंद्र हा मनाचा आरसा मानला जातो. जिथे चंद्र जातो तिथे आपली भावनिक ऊर्जा पोहोचते. तो प्रत्येक भावातून चंद्राचं गोचर भ्रमण जे आहे, सगळ्याच ग्रहांचं गोचर भ्रमण जे आहे ना, ते आपल्या कुंडलीमध्ये काही विशिष्ट दिवसाकरता असतं. तसं चंद्र प्रत्येक भावातून, प्रत्येक स्थानातून, प्रत्येक राशीतून फिरताना 2.25 दिवसाचा कालावधी घेतो, एक गोचर भ्रमण पूर्ण करायला. म्हणजे आज जर का तो तुळा राशीत आला असेल, तर तो तुळा राशीत 2.25 दिवस राहणार. त्यानंतर वृश्चिक राशीत गेला तर 2.25 दिवस राहणार. असा त्यांचा प्रवास असतो. आणि हे 2.25 दिवस आपल्या मूडला, विचारांना, मनोवृत्तीला, भावनांना, ॲक्शनला, रिएक्शनला सगळ्याला एक वेगळा रंग देतात, वेगळं रूप देतात. तर आजचा हा व्हिडिओचा विषय जो आहे तो त्याच्यावरतीच अवलंबून असलेला आहे. चंद्र, गोचर आणि भावनांचा आरसा. चंद्र हा मुळातच मन, भावना, स्मृती, स्वप्ने, सुख-दुःख यांचा कारक ग्रह आहे. तो एका राशीमध्ये मी मगाशी म्हणालो तसं 2.25 दिवस राहतो. त्यामुळे चंद्राच्या प्रत्येक भावातून होणारा प्रवास हा क्षणिक किंवा त्या दिवसांपुरताच, 2.25 दिवसांपुरताच पण स्पष्टपणे परिणाम दाखवणारा असतो. जेव्हा तो तुम्हाला अशुभ स्थानातून गोचर करतोय, त्यावेळेला तुम्ही एखाद्यावरती रिएक्शन दिली, तर चांगले-चांगले संबंध सुद्धा खराब झालेले तुमच्या लक्षात आले असतील किंवा मग ते गैरसमज मिटवण्याकरता तुम्हाला बरेच यातायात किंवा प्रयास पडले असतील. आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, की जेव्हा चंद्र कुठल्याही स्थानातून किंवा कुठल्याही राशीतून गोचर करतो, त्या राशी परत्वे आणि स्थान परत्वे वेगवेगळी फळं देतो. आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आता चंद्राची आपण थोडक्यात माहिती पाहिली. आता चंद्र हा प्रत्येक भावातून जात असताना काय फलित देईल? तुमची राशी कुठलीही असू द्या, ते प्रत्येक भावातून जाताना तो काय फलित देईल, हा व्हिडिओ आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही एक गोष्ट घ्या, मी हा व्हिडिओ मुद्दामून 2 भागामध्ये बनवणार आहे. एक म्हणजे आजचा हा व्हिडिओ स्थान आहे, म्हणजे आता सपोज तुम्ही तूळ राशीचे आहात, तर तुमच्या प्रथम भावात चंद्र आल्यानंतर काय? द्वितीय भावात म्हणजे वृश्चिक राशीत आल्यानंतर काय? तृतीय भावात म्हणजे धनु राशीमध्ये आल्यानंतर काय? ही फळं आहेत ती भावाची आहेत. कुंडलीतली जी स्थानं आहेत ती आहेत आणि राशीमधला मी वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. बरोबर आहे? त्यामुळे आता पाहूयात, की आपल्या भावभावनांचा नाट्यमय प्रवास चंद्राच्या गोचरी सहित. प्रथम भावात नाही. प्रथम भाव म्हणजे तुमची कुंडली कुठल्याही राशीच्या असू द्यात, कुठल्याही लग्नाच्या असू द्यात, तर तुमच्या प्रथम भावातनं जर का शनी जात असेल, तर प्रथम भाव काय दाखवतो, दर्शवतं, तर ती स्वतःची मनस्थिती दर्शवते. आत्मकेंद्रित विचार, आत्मविश्वास वाढतो, पण मूड स्विंग्स खूप जास्त असतात. जेव्हा चंद्र हा कुठल्याही राशीच्या लग्नाच्या प्रथम स्थानातून पहिल्या घरात गोचर करतो, तेव्हा तो तुमच्या व्यक्तिमत्व, मानसिक स्थिती आणि शारीरिक आरोग्यावरती त्याचा थेट परिणाम होतो. भावना म्हणाल तर स्वतःकडे लक्ष, मनात चैतन्य आणि संवेदनशीलता वाढते, मूड स्विंग्स वाढतात. परिणाम स्वरूप काय होऊ शकतं, की ह्यातनं तुमचा आत्मविश्वास वाढतो, पण तो आत्मविश्वास वाढलेला कंटिन्यू राहत नाही.
म्हणजे 48 किंवा 50-52 तास जे आहेत चंद्र महाराज त्या राशीमध्ये किंवा त्या स्थानामध्ये, त्यांचा पूर्ण 52-55 तास म्हणजे 2.25 दिवस तोच मूड राहील याची शक्यता नसते. त्यामुळे कधी-कधी भावनिक चढ-उतार जाणवतात. काही वेळेला डल वाटतं, काही वेळेला फ्रेश वाटतं. त्या 2.25 दिवसाच्या कालावधीतच. त्यामुळं या काळामध्ये स्वतःवरती जास्त केंद्रित न होता इतरांनाही वेळ द्यावं ही अपेक्षा आम्ही सुचवत असतो त्यावेळेला. चंद्र इथे आला, की मी ही भावना फार ठळक होते. स्वतःबद्दल विचार, आत्मविश्वास, मी मगाशी म्हणालो तसे मूड स्विंग्स होणं, कधी डल वाटणं, कधी फार हेल्दी वाटणं, ह्या गोष्टी घडतात. त्यामुळं या काळामध्ये 2.25 दिवसामध्ये तुम्ही खूप भावनिक आणि संवेदनशील बनता. तुमच्या मनात खूप विचारांचं काहूर माजतं, वेगवेगळे विचार येतात, मूडमध्ये वारंवार बदल होऊ शकतात, तुमची मनस्थिती स्थिर राहत नाही आणि तुम्ही थोडे अस्थिर बनू शकता किंवा एका निर्णयात प्रत किंवा एका गोष्टीला अ, ठाम राहत नाही. उपाय म्हणून काय करायचं, तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ते मूड स्विंग्स वरती कंट्रोल करायचा. स्वतःकडे नाही तर थोडं बाहेर व्हायचं. बाहेर म्हणजे तुमच्या बरोबरचे जे कोणी आहेत ते कुटुंबातले सदस्य, कामाच्या ठिकाणी, शाळा कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी असतील तर जे लेक्चर देणारे सर आहेत ते किंवा आपले सहकारी मित्र ते. त्यामुळे स्वतःभोवतीचं जग त्या काळापुरतं 2.25 दिवसापुरतं आत्मकेंद्रित, स्वकेंद्रित ठेवायचं नाही. स्वतःसाठी वेळ द्यायचाच द्यायचा, परंतु इतरांशीही जोडा या काळात. त्यामुळे तुमचं मन, चित्त हे जरा स्थिर राहायला मदत होईल. या काळामध्ये आणखीन एक करू शकता, की ध्यान, योग किंवा जेवढं तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात रमाल, तेवढं तुम्हाला ते उपयुक्त ठरतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःच्या भावनांवरती नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा आणि कोणतेही महत्त्वाचे निर्णय घाईघाईत घेऊ नका. चंद्र सपोज द्वितीय स्थानातून गोचर भ्रमण करत आहे 2.25 दिवस. द्वितीय स्थान म्हणजे काय? कुटुंब, आर्थिक स्थिती, वाणी, बोलणं किंवा संचित धन यांचं आहे. त्यामुळे कुटुंबाची ओढ, पैशाविषयी चिंता, पैशाविषयी काळजी. जेव्हा चंद्र द्वितीय स्थानातून गोचर करतो, त्यामुळे कुटुंबाची आठवण, पैशाची काळजी, सुरक्षिततेची गरज, एक प्रकारचं आपल्याला असुरक्षित भावना होते. या काळामध्ये तुम्ही जितके जास्तीत जास्त कुटुंबासोबतच वेळ घालवायचा प्रयत्न करता. परंतु आजकालच्या काळामध्ये काय झालं ना, कुटुंब सुद्धा तशी न्यूक्लिअर झालेली आहेत. अ, छोटी कुटुंब झाली. त्यामुळं मग तुमच्यासोबत वेळ घालवायला घरातलं दुसरं कोण नसेल, तर तो काळ त्रासदायक वाटू शकतो. आर्थिक बाबीमध्ये तुम्ही अचानकपणे जास्त चिंतेत पडता किंवा सजग होता किंवा तुम्ही त्याच्यावरतीच लक्ष केंद्रित करता. जे गरजेचं आहे, नाही आहे, हा भाग निराळा आहे. तुमची वाणी आहे ना खूप भावनात्मक बनते. गरज नसताना म्हणजे आपण म्हणतो ना खूप इमोशनल होतो आपण त्यावेळेला बोलताना, वागताना आणि अ, आपण काय म्हणतो ना त्याला, की कुटुंबाविषयी नाहक चिंता, कुटुंबाविषयी नाहक काळजी. काळजी वाटली पाहिजे, चिंता वाटली पाहिजे, पण ती त्या दिवशी त्याची भावना फार तीव्र होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं सुरक्षिततेची गरज वाटते तुम्हाला. कुठेतरी सेफ जागी असावं असं वाटतं. बरोबर आहे ना? या काळात काय करा सगळ्यात बेस्ट, अचानक खर्च टाळा. शांतपणे कुटुंबातले जे कोणी सदस्य आहेत किंवा ते आता तुमच्या जवळ नसतील, पण कुटुंबातले सदस्य आहेत, तर त्यांच्याशी संवाद साधायचा प्रयत्न करा. मग ते भले फोनवरती असेल, मेसेजिंगने असेल आणि तुम्ही जर का आर्थिक बाबतीत जास्त चिंतेत वाटत असेल त्या 2.25 दिवसात, सरळ तो 2.25 दिवसांनी काय मोठं उलथापालथ होत नाहीये. ज्यांच्याबरोबर तुम्हाला काही व्यवहार करायचा आहे किंवा व्यवहार करणार आहात, त्यांच्याकडून 1-2 दिवसाचा कालावधीचा वेळ मागून घ्या आणि सरळ ते 2 दिवस शांत राहा. तुमच्या घरच्यांशी, निअर अँड डिअर वन्स आहेत त्यांच्याशी चर्चा करा, त्यांच्याशी संवाद साधा. थोडा मनाचा भार हलका होईल आणि भावनात्मक जास्त बोलणं ठेवू नका आणि भावनात्मक विचारांमध्ये गढून जाऊ नका. आणि मुख्य म्हणजे हे वाणीचं स्थान आहे. त्यामुळं टीका करणं, टीकात्मक बोलणं किंवा कुचकं बोलणं, तुसड्यासारखं बोलणं, वागणं हे टाळा. तिसरा भाव. तिसऱ्या स्थानात जर का चंद्र महाराजांचं गोचर भ्रमण असेल, तर ते संवाद, भावंड, शेजार-पाजारी, छोटे प्रवास याचा आहे. तेव्हा त्याचा परिणाम म्हणाल ना, तर तो तुमच्या संवादावरती होतो, लहान-लहान प्रवासांवरती होतो, लहान भावंडांची संबंध किंवा लहान भावंडांवरती होतो. अ, या काळात तुम्ही बघा, जेव्हा चंद्र तुमच्या तृतीय स्थानातून गोचर भ्रमण करतोय, तुमची राशी कुठली असू द्या. तृतीय स्थानातून गोचर भ्रमण करतो, त्यावेळेला फोनवरती बोलण्याची तीव्र इच्छा होते आपल्याला. मेसेज करण्याची किंवा सारखे आपण बघतो, काही जण मेसेज पाठवतात, लगेच डिलीट मारतात. डिलीट फॉर ऑल करतात ते किंवा भेटायची इच्छा वाटते कुणाला तरी. पण शब्द कधी-कधी टोचू शकतात. या काळात तुमचे मन कदाचित नवीन ज्ञान मिळवण्यासाठी किंवा नवीन गोष्टी शिकण्यासाठी उत्सुक असतं, पण ते मिळत नाही.
मित्र, भावंड, शेजाऱ्यांशी यांचे तुम्हाला संवाद करावा वाटतो. जर का तुमची कुंडलीतले योग चांगले असतील, तर तो तुम्हाला त्या 2.25 दिवसाच्या काळामध्ये सुसंवाद वाढतात किंवा सुसंवाद होतात देखील. लहान प्रवासाचे योग देखील येतात या काळामध्ये. परंतु यामध्ये तुम्हाला बोलताना किंवा हे 2.25 दिवस कसे व्यतीत करायचे याचं असेल, तर जे काही बोलणं आहे किंवा जे काही नवीन शिकताय, ते रिलेव्हंट आहे का? उपयोगाचं आहे का? किंवा उगाच शिकायची संधी मिळते म्हणून शिकतोय का? असं करू नका. शेजार-पाजाऱ्यांशी बोलताना, भावंडांशी बोलताना किंवा कम्युनिकेशन करताना किंवा मेसेज करताना जी काळजी घेतली पाहिजे, ती काळजी घ्या. तुमचं वय काय? मान काय? तुमची समाजातली पोझिशन काय? किंवा तुमचं शेजाऱ्या-पाजाऱ्यांच्या मनात तुमच्याबद्दल मत काय आहे? हे लक्षात घेऊन मग त्यानुसार रिएक्ट करा. त्यानुसार मेसेज करा किंवा त्यानुसार संवाद साधा, संवाद ठेवा. मुख्य म्हणजे काय ना, या काळामध्ये तुम्ही विचार करून बोला. विचार करून किंवा जे मेसेज पाठवताय किंवा जे करताय, बोलणं वगैरे करताय ना, ते 2 वेळा चेक करून मग फॉरवर्ड करा. तुमच्या विचारांना योग्य दिशा देण्यासाठी लेखन, वाचन, कला यापैकी जी कुठली गोष्ट तुम्हाला शक्य होईल ती करा. इतरांशी संवाद साधताना स्पष्ट, मोजक्या शब्दात परंतु योग्य त्या शब्दात बोलायचा प्रयत्न करा आणि न पेक्षा शांत राहा 2.25 दिवस. चतुर्थ भाव. चतुर्थ भाव काय आहे? तुमचं घर, माता, सुख, त्यानंतर तुमचं चारचाकी वाहन हेच आहे. तर तेव्हा हा गोचर करतो, तेव्हा तुमचा संबंध थेटपणे मनाचा संबंध तुमच्या तुमच्या घराशी किंवा कुटुंबाशी किंवा आईशी किंवा मानसिक शांततेशी असतो किंवा गाडीविषयी काहीतरी असतो. त्यामुळं या काळामध्ये घराची ओढ वाटणं, आईच्या आठवणींनी जीव कासावीस होणं किंवा जुन्या गोष्टी ज्या आयुष्यात घडून गेलेल्या आहेत ना, त्यांचं एक प्रकारचं विचारांचं किंवा आठवणींचं काहुर असतं किंवा आठवणी उफाळून येतो म्हणतात ना आपण. आपण म्हणतो बऱ्याचदा. काही-काही जण आपल्याला बघा फोन करतात. "अरे काय नाही तुझी आठवण आली म्हणून फोन केला." लक्षात ठेवा त्यावेळेला त्याच्या चतुर्थ स्थानातनं चंद्र चाललेला आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. हा गोचर आहे ना चतुर्थ स्थानातला गोचर हा खऱ्या अर्थाने खूप महत्वाचा मानला जातो. कारण चतुर्थ स्थानात काळपुरुषाच्या कुंडलीनुसार रास पडते कर्क आणि त्याचा स्वामी देखील चंद्रच आहे. त्यामुळं आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये चतुर्थ स्थानातील चंद्राचं गोचर हे एक महत्त्वपूर्ण मानलं जातं. या काळात तुम्ही खूप संवेदनशील बनता. तुम्हाला घर, कुटुंब, माता यांची आठवण येऊ शकते आणि मनाची स्थिती तशा अर्थाने अस्थिर असू शकते किंवा थोडीशी आपण म्हणतो ना, काय म्हणतात त्याला ना, पजेसिव्ह किंवा एक प्रकारचं आ आतुरता भेटण्याची किंवा घरच्यांशी बोलण्याची, वागण्याची ती आतुरता तुम्हाला असू शकते. त्यामुळं तुम्ही काय करा ना, की भावनिक आठवणीत गुंतला असाल ना, काही हरकत नाहीये. त्या भावनिक आठवणी ज्या व्यक्तीबद्दल, ज्या प्रसंगाबद्दल, ज्या स्थळाबद्दल आहेत ना, त्या लिहून काढा. एक. जास्तीत जास्त वेळ तुम्ही घरगुती वातावरणातच व्यतीत करण्याचा प्रयत्न करा. आईबरोबर जितकी चर्चा करता येईल, आईबरोबर जितक्या गप्पा मारता येतील, आईबरोबर काही सुख-दुःख तुम्हाला शेअर करता येतील. जुन्या आठवणीत रमायचंय ना, तर आईबरोबर रमा ना, त्याच्या 2.25 दिवसाच्या काळात. ते करा आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, घर स्वच्छ ठेवा त्या दिवशी. घराची स्वच्छता करा, घर साफ करून घ्या आणि आईला होता होईल तितका वेळ द्या. आईसोबत वेळ घालवा. आणि घराची सजावट करणं, घर स्वच्छ करणं किंवा घरामध्ये काही आपण काय गोष्टी करतो थोडंसं साफ-सफाई वगैरे करणं ते करा. आणि घरात जास्तीत जास्त सकारात्मक ऊर्जा तुम्हाला कशी निर्माण करता येईल, हे करण्याचा प्रयत्न करा. आणि शांत राहण्यासाठी आधी तुमचं मन शांत करा. 5वा भाव. 5वा भाव काय आहे? प्रेम आहे, तुमची क्रिएटिव्हिटी आहे, सर्जनशीलता आहे, तुमची संतती आहे. तुमची आपण काय म्हणतो त्याला, अभिव्यक्ती म्हणतो ना आपण, एक्सप्रेस होणं ते बुद्धिमत्ता आहे ते. तर जेव्हा पंचम स्थानातून गोचरभ्रमण करतोय, त्याचा संबंध मी म्हणालो तसा थेट संबंध प्रेम, शिक्षण, मुले, बुद्धिमत्ता, क्रिएटिव्हिटी, तुमची कल्पकता, तुमची सर्जनशीलता याच्याशी आहे. त्यामुळं हा काळ जो आहे ना, तसा तो एक प्रकारचा आपण तुमच्या स्वतःमध्ये प्रेम भावना ही उचंबळून आलेली असते. तुमच्यामध्ये एक प्रकारचा खेळकरपणा किंवा क्रिएटिव्हिटी काही ना काहीतरी वेगळं सुचत असतं तुम्हाला. ते भलं चांगलं आहे का कामाचं आहे का नाही आहे हे महत्वाचं नाही, पण ते होत असतं. या काळात तुमचे मन मनोरंजन किंवा प्रेम याकडे आकर्षित होईल. तुम्हाला क्रिएटिव्ह काम करण्याची प्रेरणा मिळेल, इच्छा होईल आणि कदाचित तुम्ही कराल देखील. त्यामुळं या काळात जर का तुम्हाला काही क्रिएटिव्ह करावं वाटलं तर ते करा. आवर्जून करा. तुमच्या मुलांमध्ये तुमच्या मनामध्ये मुलांबद्दल किंवा आपण काय म्हणतो ना मुलांविषयी
किंवा शिक्षणाबद्दल, मग ते मुलांचं शिक्षण असेल, मुलांचं आरोग्य असेल किंवा मुलांचं प्रोग्रेस डेव्हलपमेंट असेल, याविषयी विचार येतील, तर ते व्यक्त करू नका त्या दिवशी. फक्त त्यांच्या अभ्यासाची प्रगती बघा किंवा त्यांचं काय विचार चालतात त्यांच्याशी कम्युनिकेशन साधा. या गोष्टी करा. उपाय म्हणून काय कराल ना तुम्ही, तर त्या दिवशी जितका घेता येईल तितका कला, संगीत, कविता याचा आस्वाद घ्या. मुलांबरोबर वेळ घालवा. मुलांसोबत खेळायला जाणं किंवा मुलांसोबतच चर्चा करणं, त्यांच्याबरोबर हसून खेळून वेळ कसा घालवता येईल ते बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या आवडीच्या तुमचा जो काही छंद आहे, मग तो कुठल्याही कला क्षेत्रातला असू द्यात, फिरायचा असू द्यात, संगीताचा असू द्यात, खेळ असू द्यात, या गोष्टीला ते 2.25 दिवसाचा वेळ द्या. मी तर असं म्हणेल ना, की छंद जो काही असेल ना, त्याला तुम्ही जितका वेळ देता येईल तितका वेळ द्या. पुढचं स्थान आहे षष्ठ स्थान. षष्ठ स्थानातनं काय बघितलं जातं, आपलं डेलीचं रुटीन वर्क बघितलं जातं, आपलं आरोग्य बघितलं जातं, रोग, ऋण, ऋतू, क्षत्रिय बघितलं जातं. आपलं मातुल घराणं आहे, मामा, मावशी, आईकडच्या आजी-आजोबा यांचं स्थान आहे. जेव्हा चंद्र षष्ठ स्थानातून गोचर करतो, तेव्हा त्याचा संबंध मी म्हणालो तसं रोग, ऋण, ऋतू, शत्रू, तुमच्या डेलीच्या ॲक्टिव्हिटी, इमिडिएट बॉस, मामा, मावशी यांच्याशी आहे. त्यामुळं तुम्हाला काय करायला लागेल या काळामध्ये, की हे तुमचं डेली रुटीनचं पण आहे. तुम्ही जी सेवा देता तेच आहे. त्यामुळे जबाबदारीचं ओझं वाटणं, आरोग्याची काळजी वाटणं किंवा आपल्या शत्रूंविषयी असतात, प्रत्येकाचे शत्रू असतात. काही छुपे असतात, काही उघड असतात. परंतु त्या शत्रूंविषयीचे तुम्ही निष्कारण विचारात पडणं किंवा मामाला भेटावं वाटणं, मावशीची आठवण येणं, आजी-आजोबांची आठवण येणं, या गोष्टी होऊ शकतात. किंवा इमिडिएट बॉस बरोबर कसलं ना कसलं तरी तुमचं कन्व्हर्सेशन होईल किंवा तसं डेली होत असतं. परंतु इमिडिएट बॉस बरोबर तुमचे संबंध त्या दिवशी खास करून येतील त्या 2.25 दिवसात. त्यामुळं लक्षात ठेवा, कामाच्या ठिकाणी काही तणाव निर्माण होऊ शकतो. हे तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं आम्ही जेव्हा कुंडली बघतो तेव्हा स्पेसिफिकली सांगतो, की जेव्हा एखाद्याचा चंद्रच षष्ठ स्थानात आहे किंवा चंद्राचं गोचर ते षष्ठ स्थानातून होत असेल, तर त्यांना आम्ही सांगतो, तुम्ही हलका व्यायाम डेली करा किंवा जेव्हा चंद्र षष्ठ स्थानातनं चाललाय तेव्हा हलका व्यायाम त्या 2.25 दिवसात करायचा प्रयत्न करा. वेळेवरती जेवण घ्या किंवा आपण म्हणतो ना टाईम टेबल पाळा. वेळेचं काय म्हणतो गणित पाळा हे म्हणतो. आरोग्य आणि खाण्यापिण्याकडे लक्ष द्या त्यावेळेला. कामाच्या ठिकाणी जितका होता येईल तितका शांत राहण्याचा प्रयत्न करा. वादविवाद किंवा तुमचं डिफरंट ओपिनियन आहे ते लगेच व्यक्त करू नका. एक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे मामा, मावशी, आईकडचे आजी-आजोबा यांच्याशी जर का काही संवाद साधता आला त्या 2.25 दिवसाच्या काळात, तर तो निश्चितपणे साधा. तुम्हाला खूप रिलॅक्स वाटेल. पुढचं स्थान आहे सप्तम स्थान. सप्तम स्थान म्हणजे काय आहे? तुमचं नातेसंबंध, जोडीदार, कामाच्या ठिकाणची बिझनेस पार्टनरशिप असेल, भागीदारी ते किंवा आपण त्याला काय म्हणतो? एक प्रकारचं तुमचा डेलीचा इन्कम ते. तर जेव्हा चंद्र सप्तम स्थानातून गोचर करतो, तेव्हा त्याचा संबंध मी म्हणालो तसं जोडीदार, भागीदारी, सामाजिक संबंध, तुमचा डेली इन्कम आहे. त्यामुळं इतरांच्या आणि मुख्य म्हणजे सप्तम स्थान हा आपला आरसा आहे. आपल्याकडे समाज किंवा आपले बाकीचे जे सहकारी आहेत, कामाच्या ठिकाणचे किंवा घरातले, कुटुंबातले ते कसे बघतायत ना ते. त्यामुळं इतरांच्या प्रतिक्रियांवरती तुमची मनस्थिती अवलंबून असते त्या दिवशी. हे तुम्ही खाली कॉमेंट लिहून कळवा. ज्यांची राशी आहे माहिती, त्यांनी सप्तम स्थान बघा तुमच्या राशीपासूनचं आणि त्या दिवशी चंद्र तिथं असताना तुम्ही कोणीतरी ते ऑथेंटिकेट करेल. तुम्ही जे काही कार्य केलंय, काम केलंय, तुम्ही कसे दिसताय, काय बोललोय, मी बरोबर बोलतोय ना, हा मेसेज करू का, हे करू का, हे तुम्ही जाणून-बुजून विचारत असाल बघा त्या दिवशी. तुम्ही खाली प्लीज कॉमेंट करा. आपण ते समोरच्यांनी प्रतिक्रिया देऊन त्याच्यावरती मत व्यक्त करून त्यानुसार तुम्ही तुमचं मत बनवता त्या दिवशी. मनस्थिती अवलंबून असते, हे लक्षात ठेवा. तुम्ही त्या काळामध्ये जोडीदार, तुमचे बिझनेस पार्टनर किंवा समाजातले तुमचे जे आपण काय म्हणतो ना, कामाच्या ठिकाणी असतील तर क्युबिकल मधले किंवा तुमच्या डिपार्टमेंट मधली लोकं किंवा जिथं तुम्ही बाहेर वेळ घालवता समाजामध्ये, तिथले आपले मोजकेच मित्र असतात, की ज्यांच्यावर आपण आवर्जून वेळ घालवतो. ते त्यांच्याबरोबर तुम्ही जास्तीत जास्त वेळ घालवायचा प्रयत्न करता. भावनिकरित्या त्या 2.25 दिवसात जास्त अधिक जोडले जातात इतर वेळेपेक्षा आणि नात्यामध्ये काही बदलाव, काही तणाव किंवा आपण काय म्हणतो त्याला काही गोष्टी अं, थोड्याशा वेगळ्या तुम्हाला जाणवायला लागतात किंवा जाणवू शकतात.
तर जेव्हा सप्तम स्थानातून चंद्राचं गोचंद्रमण होत आहे, तेव्हा एकच काम करायचं. संवाद वाढवायचा आणि अ, कानसेन व्हायचं, ऐकायची सवय ठेवायची. त्या 2.25 दिवसामध्ये कानसेन व्हा, ऐका लोकांचं. मग ते जोडीदार असेल, भागीदार असेल तुमचा बिझनेसमधला, कामाच्या ठिकाणी असेल, तुमचे सहकारी असतील, ऐकायला शिका आणि संवाद वाढवताना तुम्ही जास्तीत जास्त ऐकायचा प्रयत्न करा, त्यांना बोलू द्या समोरच्यांना. त्यातनं 2 गोष्टी होणार आहेत. एक तर तुम्हाला त्यांच्या भावना समजतील. एक, तुम्ही त्यांना महत्त्व देताय हे त्यांना कळेल. कारण मी मगाशी म्हणालो तसं सप्तम स्थान हे आरसा आहे. त्यामुळे जोपर्यंत समोरच्याला तुम्ही जाणू देत नाही, की यू आर इम्पोर्टंट फॉर मी किंवा तुझं म्हणणं, तुझं बोलणं, तू माझ्याकरता महत्त्वाचा आहेस. ही जी तुमची भावना आहे ना समोरच्याच्या प्रती ती त्याच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचते जेव्हा तुम्ही त्यांचं ऐकताय. त्यामुळे त्यांच्या भावना समजून घ्या, त्यांचं म्हणणं ऐका आणि जितकं होता होईल तितकं शांतपणे गोष्टी त्या दिवशी हाताळा. पुढचा स्थान आहे अष्टम स्थान. अष्टम स्थान हे रहस्यमय, गूढता किंवा अंतर्गत गोष्टी किंवा अंतर्मुखता किंवा अचानक घडणाऱ्या बऱ्या वाईट घटना यांचा आहे. तेव्हा याचा संबंध मी म्हणालो तसं ह्या गोष्टींची आहे आणि मानसिक तणावाची आहे त्या दिवशी. अष्टम स्थान हे मुळातच मानसिक तणावाला कारणीभूत होणारं, यातना देणारं स्थान आहे. कशामुळे असेल? त्यामुळं होतं काय ना, की जुनी कुठलीतरी दबली गेलेली जखम असते ना, ती उफाळून यायची शक्यता असते. जुनी भावना उफाळून येण्याची शक्यता असते. जुनी कुठलीतरी अशी भळभळती जखम असते आपली ती परत अ, ओपन होऊ शकते. तुमच्याविषयीचं एखादं रहस्य उजागर होऊ शकतं. तुमचं रहस्य भेद होऊ शकतो तुमच्याबद्दलचा किंवा तुम्हाला तुमच्या आसपास जे वावरणारे आहेत, त्यांच्याविषयी काहीतरी रहस्य भेद तुम्हाला कळू शकतो. अगदी प्रत्येक वेळेला कळला पाहिजे, प्रत्येक महिन्यात असं नाहीये. परंतु अशा काहीतरी गोष्टी घडू शकतात. त्यामुळे हा काळ जो आहे ना, हा तुमच्याकरता मानसिकदृष्ट्या आणि एखाद्या बाबतीत शारीरिकदृष्ट्या त्रासदायक असू शकतो. तुमच्या मनात त्या काळात नकारात्मक विचार येऊ शकतात किंवा तुम्हाला माहीत नसलेल्या आणि माहीत असलेल्या अज्ञात गोष्टींची भीती वाटू शकते. आपण म्हणतो ना, अज्ञात भीती, ती भीती वाटू शकते. किंवा आपण काय म्हणतो त्याला ना, की तुम्हाला या काळामध्ये जास्तीत जास्त एकटं राहावं अशी इच्छा असते किंवा इच्छा होते. आणि उगीचच तुम्ही भावनिक होता आणि जुन्या कुठल्यातरी गोष्टी करता, जुनी कुठलीतरी जखम आहे किंवा जुनी कुठलीतरी काहीतरी चुकीचं वर्तन घडलंय किंवा जुनी कुठलीतरी आठवण असते. त्याविषयी तुम्ही उगीचच इमोशनल होता आणि स्वतःला मानसिक त्रास करून घेता. उपाय म्हणून काय कराल ना 2.25 दिवस, जितकं होता होईल तितकं इष्टदेवतेचं तुम्ही ज्या देवाला बसता-पुसता रेग्युलरली त्याचं नामस्मरण करा, त्याची प्रार्थना करा. या काळामध्ये जितकं होता होईल तितकं मानसिक शांती राखण्यासाठी ध्यान करा, प्रयत्न करा. आणि मुख्य म्हणजे अनावश्यक भीती काढून टाका, टाळा. आणि शक्य असेल, अगदीच शक्य नसेल तर ठीक आहे, परंतु शक्य असेल ना, तर पूर्णपणे नवीन, अनोळखी, अज्ञात ठिकाणी प्रवास करायचं टाळा त्या दिवशी. म्हणजे त्या 2 दिवसाच्या काळात. नवम स्थान. नवम स्थान हे धार्मिक, दूरचे प्रवास, उच्च शिक्षण, तुमची स्वतःची श्रद्धा, गुरु यांचं स्थान आहे. तर जेव्हा चंद्र महाराजांचं नवम स्थानातून गोचरगमन असतं, त्यावेळेला तुम्हाला नवीन गोष्टींची ओढ वाटणं अ, किंवा प्रवासाला जाणं किंवा आध्यात्मिकता यामध्ये वाढ झालेली असते. या काळात तुमचे मन आध्यात्मिक आणि धार्मिक गोष्टींकडे जास्तीत जास्त आकर्षित होतं. तुम्हाला जीवनाचा वेगळ्या प्रकारचा अर्थ शोधण्याची उर्मी येते किंवा आंतरिक इच्छा खूप तीव्र होते किंवा उगीचच प्रवासाला जाण्याची इच्छा होते. मग ते छोटे प्रवास असू देत नाहीतर दूरचे प्रवास असू देत होते. त्यामुळे याचा परिणाम काय होतो ना, की हे जे प्रवास करतोय आपण किंवा अ, हे जे काही अध्यात्माकडं किंवा धार्मिक गोष्टीकडे आकर्षित होतो, ही चांगली गोष्ट आहे. परंतु ते किती आणि कुठं थांबायचं किंवा किती दूर जायचं याचा आपल्याला आदमास येत नाही, अंदाज येत नाही. तर तो घ्यायचा प्रयत्न करा. उपाय म्हणून काय करा, तुम्ही प्रवासाचं आयोजन करा, प्रवास करा. धार्मिक ग्रंथ वाचा, धार्मिक स्थळांना भेट द्या. चांगल्या-चांगल्या पुस्तकांचे वाचन करा आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं नवम स्थानी गुरुचं देखील स्थान आहे. त्यामुळं तुमच्या आयुष्यात जे कोणी गुरु असतील, मग ती माता असेल, पिता असेल, तुम्ही शिक्षण घेताय, तिथले गुरु असतील किंवा कामाच्या ठिकाणी सुद्धा आपण कोणाला तरी मेंटर मानतो, मेंटर बनवतो. ते मेंटर असतील किंवा खऱ्या-खुऱ्या आयुष्यात तुम्ही कुणाला गुरु केलं असेल, तर त्या 2.25 दिवसामध्ये त्यांच्याशी जास्तीत जास्त चर्चा करा. त्यांच्या जास्तीत जास्त टचमध्ये राहा किंवा त्यांनी एखादा गुरुमंत्र दिला असेल ना,
तर त्याचं नामस्मरण 37 ते 2.25 दिवसात करा. पुढचा भाव आहे दशम स्थान. दशम स्थानातून जेव्हा चंद्राचं गोचर होतं, तेव्हा त्याचा संबंध तुमचा करिअर, सामाजिक प्रतिष्ठा किंवा तुमची सामाजिक ओळख किंवा तुमचे वडील या स्थानातून बघितलं जात आहे. त्यामुळं होतं काय ना, की तुम्ही समाजामध्ये मान्यता मिळवण्याची तीव्र इच्छा होते तुम्हाला किंवा वडिलांकडे तुम्ही जास्त काय म्हणतो ना, अटॅच होण्याचा प्रयत्न करता किंवा जास्त ओढा तुमचा वडिलांकडे वाढतो त्या काळात. कामामध्ये तुम्ही अतिशय सक्रिय होता. भले ते तुमच्या कामाचा भाग असू द्यात, नाहीतर नसू द्यात किंवा तुमचा पाठ संपलाय, तर तुम्ही बाजूला आला पाहिजे. पण नाही, तरी तिथंच नाक खुपसून राहता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्या चंद्राची 7वी दृष्टी तुमच्या चतुर्थ स्थानावरती पडते. त्यामुळं भावनिक संवेदनशीलता तुमची वाढायची शक्यता असते. आणि आपण या काळामध्ये करिअर आणि सामाजिक प्रतिष्ठा अ, ही कशी जास्तीत जास्त होईल, चांगली होईल किंवा सक्रियता राहील, हे बघायचा प्रयत्न करतो आणि त्या काळात चुकून-माकून तुमच्यावरती वैयक्तिक सुद्धा टीका होऊ शकते किंवा टीका होऊ शकते. पण ती तुम्ही स्वतःवरती ओढून घेऊ नका किंवा त्या टीकेमध्ये जास्त इन्व्हॉल्व होऊ नका. लेट गो करून टाका. ती टीका जर का कोणी केली, तुमच्या कानावरती आली किंवा तुम्हाला स्पष्टपणे कुणी काही व्यक्त केलं मत, की नाही का आपण काम करतो आहे, तुझं काम झालं ना, चल हो बाजूला. असं जर का कोण म्हणालं त्या दिवशी तुम्हाला, तर ते लगेच पर्सनली घेऊ नका. त्या दिवशीचं चंद्राचं गोचर दशम स्थानातलं आहे म्हणून तुम्हाला हे वाक्य ऐकावं लागलेलं आहे हे लक्षात ठेवा. त्यामुळे ती कुठलीही गोष्ट त्या 2.25 दिवसात तरी ॲटलीस्ट वैयक्तिकरित्या घेऊ नका. काम, प्रतिष्ठा, जबाबदारी, करिअर बद्दलची खूप महत्वाकांक्षा ह्या गोष्टी त्या 2.25 दिवसात होण्याची शक्यता आहे. कदाचित कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनेक संधी किंवा एखादी संधी मिळाली देखील. परंतु ते करताना काहीतरी एक बाउंडरी लाईन ठरवा, संयम ठेवा आणि झालेली टीका मगाशी म्हणालो तसं ती मनावरती घेऊ नका आणि तुमच्या कामाकडे लक्ष केंद्रित करा. काम पूर्ण करा आणि तिथून बाजूला व्हा. आणि त्या 2.25 दिवसाच्या काळात इतरांशी जितके होता होईल तितके शांततापूर्ण संबंध ठेवायचा प्रयत्न करा. उगाचच ओव्हर रिएक्ट होऊ नका. पुढचं स्थान आहे लाभस्थान, 11वं स्थान. लाभस्थान हे स्वतःच सांगतं लाभ, मित्र, इच्छा, इच्छापूर्ती याचं स्थान आहे. तर जेव्हा चंद्राचं गोचर 11व्या स्थानातून होतं, तेव्हा आपला सामाजिक प्रतिष्ठा देखील तिथून बघितली जाते. म्हणजे एक्सपान्शन ऑफ द फ्रेंडशिप म्हणतो ना, फ्रेंड सर्कल ते सुद्धा बघितलं जातं. सामाजिक वर्तुळ ज्याला म्हणतात ते. त्यामुळं या काळामध्ये मित्रमंडळींशी जोडणं, जुन्या किंवा मग नवीन मित्र जोडणं, या गोष्टी घडू शकतात. नवीन संधीची अपेक्षा करतो आपण त्यावेळेला, कारण इच्छापूर्ती करायची. त्यामुळे नवीन संधीची अपेक्षा करतो. समूहामध्ये सहभागी होण्याची अपेक्षा ठेवतो. परिणाम स्वरूप आपण त्या एखाद्या समूहामध्ये किंवा मित्रांचा जो काही सर्कल असतो आपल्या, त्या सर्कलमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो. किंवा आणखीन एक गोष्ट होते, जेव्हा 11व्या स्थानातून गोचरभ्रमण होतं ना, तेव्हा तुम्ही भावनिक पाठबळ मिळवायचा प्रयत्न करता. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय होतं ना, लाभस्थानाची ही जसे कारकत्व आहे, तसं ते कारकत्व आणखीन एक आहे. ते म्हणजे जोडीदाराचं प्रेम. त्या दिवशी तुम्ही नेमके 2.25 दिवसात जोडीदार तुमच्याविषयी किती इमोशनल आहे, कसा बोलतोय, किती भावनिक आहे, तो माझ्या किती भावना समजून घेतोय, हेच जाणून घ्यायचा प्रयत्न करता. बरोबर आहे ना? त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा सल्ला असतो आमचा 11व्या स्थानातून जेव्हा चंद्र जातोय, त्या 2.25 दिवसात जास्तीत जास्त रिअॅलिटीमध्ये जगा. वास्तववादी राहा. तुम्हाला मित्रांना भेटायचं, पण मित्रांना वेळ पाहिजे ना. जोडीदार आहे. तुमच्यावरती प्रेम आहे त्याचं, सगळं आहे. परंतु त्या दिवशी कशाला जास्त प्रेमचं प्रदर्शन करताय तुम्ही किंवा त्यांच्याकडून अपेक्षा करताय. तर त्या दिवशी जास्तीत जास्त रिअॅलिटीमध्ये राहा. वास्तववादी राहा किंवा आपण म्हणतो ना, ग्राउंडला धरून राहा त्या दिवशी. इच्छा पूर्ण होण्याची शक्यता असते, परंतु त्याच्यामागे पळू नका, वेड्यासारखे धावू नका. आणि मित्रांसोबत वेळ घालवायचा, पण तो समोरच्या मित्रांचा वेळ सुद्धा तितकाच क्वालिटी टाईम आहे, तेवढाच त्यांच्याकरता तो महत्त्वाचा आहे. तुम्हाला वेळ आहे, पण मित्रांना वेळ आहे की नाही हे पण चेक करा त्या दिवशी. मग त्या दिवशी त्यांना भेटायला जा. नवीन लोकांशी संबंध वाढतील, ते वाढवा. ते मेंटेन कसे करता येतील ह्याच्या दृष्टीने विचार करा. पण उगीचच वाटतंय म्हणून नवीन लोकांशी संबंध वाढवायचे असं नका करू. त्या दिवशी काय करा, 2.25 दिवसात त्या बेस्ट वे वास्तववादी राहा. नवीन लोकांशी संपर्क साधा आणि त्यांच्या टचमध्ये कसं राहतील याचा प्रयत्न करा आणि सामाजिक कार्यक्रमामध्ये तुम्हाला सहभागी होईल तितकं बघा. पुढचं स्थान आहे 12वं भाव, व्ययस्थान.
व्ययस्थान जेव्हा चंद्र गोचर भ्रमण करत असतो 2.25 दिवस, तेव्हा याचा संबंध थेटपणे तुमचे खर्च, व्यय, नुकसान, परदेश प्रवास, परदेशवारी, अध्यात्म, रात्रीची झोप, हॉस्पिटलायझेशन याच्याशी. त्यामुळे या काळात काय होतं, भावना कशी असते, तर तुमची संवेदनशीलता, एकांतवास, एकात्म किंवा आपण काय म्हणतो त्याला ना, आध्यात्मिक शोध घेण्याची मोक्षस्थान आहे हे. उगीचच अध्यात्माच्या पाठीमागे पळायचं त्यावेळेला किंवा त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करायचा. हे व्ययस्थान जे आहे ना, ते तुमच्या भूतकाळाच्या आयुष्याशी जिंकलं आहे. मग ते पास्ट लाईफ असेल किंवा ह्या लाईफमधलंच भूतकाळ असेल. तर उगाचच भूतकाळाचं आपण म्हणतो ना, टोकरून-टोकरून आपण भूतकाळातल्या गोष्टी आठवतो आणि त्याच्याविषयी गरज नसताना भावनिक होतो, इमोशनल होतो. मग त्यामुळं कधी मन खट्टू होतं, कधी मन खुदकन हसू येतं. कुठलीतरी एखादी जुनी गोष्ट आठवती आणि ती थोडीशी हलकी-फुलकी असते. त्याने बघा काही-काही वेळेला आपण खुदकन गालातल्या गालात असतो एखादी गोष्ट आठवून. ह्या गोष्टी व्ययस्थानातलं जेव्हा चंद्राचं भ्रमण होतं, तेव्हा त्या प्रकर्षाने घडतात. इनफॅक्ट आम्ही लोकांना सांगतो व्ययस्थानातला चंद्र चालला ना, त्यावेळेस जितकं होतं तितकं शांत राहा. विश्रांती घ्या, ध्यानधारणा करा आणि उगीचच्या उगीचच वायफट पैसे खर्च करत बसू नका. त्या दिवशी तर इनफॅक्ट खर्च करायलाच नाही पाहिजेत. परंतु अनावश्यक खर्च करायचे नाही. गरजेनुसार गरजेचे जेवढे खर्च आहेत तेवढे करायचे. तुम्हाला एकांतवास आवडेल या काळात. एकांतवास, एकटं राहणं आवडेल. परंतु त्या काळात तुम्ही उगीचच जुन्या गोष्टी, भूतकाळ आठवून मनातनं खट्टू होत बसू नका. चांगल्या गोष्टी आठवा, चांगले क्षण आठवा आणि ते पुन्हा एकदा रिजनरेट करणं म्हणतात ना, पुन्हा एकदा ते मनातल्या मनाचं त्याची उजळणी नाही म्हणणार मी, पण तो आठवून ते ठीक आहे ना, आता ते तो माणूस कदाचित तुमच्याबरोबर नसेल, शाळेतल्या आठवणी असतील, कॉलेजमधल्या असतील किंवा आणखीन कुठल्या आठवणी असतील. त्या आठवून थोडंसं फ्रेश होण्याचा प्रयत्न करा. त्या एकांतवासाचा, एकटे राहण्याचा किंवा 12व्या स्थानातून, व्यय स्थानातून चंद्राचं जे गोचर भ्रमण होतंय ना, ते भूतकाळातल्या चांगल्या गोष्टी आठवण्याचा प्रयत्न करण्याचा आहे. मला चांगलं आठवतंय वाचलेलं आहे मी, की क्रिकेटपटू ज्यांचा फॉर्म थोडासा खराब होतो ना, त्यांना त्यांची जुनी सेंच्युरी झालेली किंवा डबल सेंच्युरी झालेली खेळीचा व्हिडिओ आवर्जून दाखवला जातो. त्याचं कारण काय होतं ना, की तुम्हाला ती तुमची जी खेळी असते ना क्रिकेटपटूची ती सेंच्युरी, ती डबल सेंच्युरी किंवा 50 ती बघून त्यांचे स्वतःच्या मध्ये त्यांची जी निगेटिव्हिटी असते किंवा फॉर्म जो त्यांचा खराब झालेला असतो, तो फॉर्म गवसायला किंवा फॉर्ममध्ये परत यायला त्याची मदत होते. म्हणून मी मगाशी म्हणालो, की एकांतवास, एकटं राहणं आवडेल तुम्हाला त्यावेळेला, तर जास्तीत जास्त चांगल्या, शुभ किंवा हलक्या-फुलक्या आठवणी काढा आणि त्यांनी तुमचं मन खुश करा. उगाचच मन खट्टू होऊ देऊ नका. आणि ध्यान तर जितकं करता येईल ना, त्या 2.25 दिवसाच्या काळात तेवढं करा. मित्रांनो, हे असं होतं चंद्राचं गोचर भ्रमण 2.25 दिवसाचं, जे आपल्या पूर्णपणे 12च्या 12 राशींमधून होतं. अ, मित्रांनो लक्षात ठेवा, हे जे गोचर भ्रमण आहे ना 2.25 दिवसाचं, हे तुम्हाला सगळं सांगितलं तसं तसं ॲप्लिकेबल होईल असं पण नाहीये. पण यातली एखादी गोष्ट तुम्हाला रिलेव्हंट वाटेल. तर कृपा करून तसं जे काही वाटत असेल तुम्हाला, तुम्ही मॉनिटर करत असाल तर तसं खाली कृपा करून माझ्या या कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा म्हणजे आम्हाला ते अभ्यास करायला उपयोगी पडतं. मित्रांनो चंद्राचा हा प्रवास आहे ना रोजचा, तो जीवनात आपल्या खरं तर रंग भरतो. आपलं मन बघा ना, दररोजच गोड खाल्लं ना, तर आपल्याला ते नंतर जमत नाही किंवा जेवताना ताटात नुसतंच गोड असेल ना, तर जेवण जात नाही. थोडं खट्टा-मिठा, थोडं आंबट-चिंबट, थोडं तिखट, थोडंसं खारट असं पाहिजे असतं की नाही? तसंच हे चंद्राचं आहे. चंद्र दररोजच्या दररोज किंवा 2.25 दिवसानंतर वेगवेगळ्या स्थानातून गोचरभ्रमण करतोय ना, म्हणून जीवनातला खरा आनंद आहे. इंद्रधनू रंग आहे. जीवनाचे वेगवेगळे रंग आपल्याला दिसतायत. तर कधी आनंदाचे, कधी विचारांचे, कधी शांततेचे, कधी थोड्याशा दुःखाचे, कधी थोड्याशा खट्टू होण्याचे, कधी थोडेसे डिसअपॉइंटमेंटचे ज्याला म्हणतो ना आपण. प्रत्येक वेळेला तुमची इच्छापूर्ती व्हायला पाहिजे असं काही गरज नाही ना. हां, हां. बरोबर आहे ना. 30च्या 30 दिवस, वर्षाचे 365 दिवस जर का तुमची इच्छापूर्ती व्हायला लागली तर कसं व्हायचं? कुठलीतरी इच्छा अपुरी राहिली पाहिजे. त्यामुळे तो माणूस धावतो, पळतो. दुःख अनुभवायला मिळाल्यानंतरच सुखाची किंमत कळते असं म्हणतात. मित्रांनो, चंद्राचा हा जो प्रवासाचा आपण आढावा घ्यायचा प्रयत्न केला. मी आशा करतो
की हे तुम्हाला निश्चितपणे आवडेल. तुम्ही स्वतःच्या डेली रूटीन लाईफशी ते कोरिलेट करायचा प्रयत्न कराल. मी जे सांगितलेले उपाय आहेत, त्यांनी हे रंग किती संतुलित ठेवता येतील, ठेवू शकतो हे बघा. जर का हा व्हिडिओ तुम्हाला माहितीप्रद, उपयुक्त आणि काय म्हणतो ना आपण थोडासा वेगळा अँगल देणारा जर का वाटला असेल, तर कृपा करून माझ्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमचे जे मित्र, परिचित, नातेवाईक ज्यांच्या वागण्यामध्ये तुम्हाला असे काहीतरी कंगोरे दिसतील, जीवनाचे विविध रंग उलगडलेले दिसतील, त्यांच्याशी पण हा माझा व्हिडिओ शेअर करा. त्यांना देखील लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा. मनःपूर्वक धन्यवाद.